पोस्टल ज्ञान क्लासेसच्या या डीप डाईव्ह लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे. हो, आणि आजचं आपलं हे सत्र खूपच खास असणार आहे. नक्कीच. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो पोस्ट ऑफिस खात्याअंतर्गत होणाऱ्या विभागीय पदोन्नती परीक्षांच्या म्हणजे LDC परीक्षांच्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पोस्टल ज्ञान क्लासेसनं दिलेली ही लेक्चर माहिती आपण आज अगदी सविस्तरपणे डिकोड करणार आहोत. अगदी बरोबर. आजचं आपलं हे डीप डाईव्ह मिशन अतिशय स्पष्ट आहे. आपण भारतीय टपाल तिकिटांचा इतिहास, ज्याला आपण फिलेटली म्हणतो, तो समजून घेणार आहोत. आणि नुसता इतिहास नाही तर ही तिकिटे जारी करण्यामागे असणारे प्रशासनाचे अत्यंत कडक नियम आणि टपाल विभागाची विविध उत्पादने यावरही आपण सखोल चर्चा करणार आहोत. हो, कारण ही माहिती केवळ परीक्षेसाठी नाही, तर एक विशाल यंत्रणा कशी काम करते हे समजण्यासाठीही महत्त्वाची आहे. खरंय. म्हणजे विचार करा, एखाद्याला एखाद्या देशाचा संपूर्ण इतिहास, तिथली संस्कृती, कायदे आणि विचारसरणी अगदी सुरक्षितपणे साठवून ठेवायची असेल. आजच्या काळात आपण सहज म्हणू की अरे हे सगळं एका छोट्या मायक्रो SD कार्डमध्ये सेव्ह करा. हो ना, आजच्या डिजिटल युगात ते सोपं वाटतं. पण जेव्हा हे डिजिटल तंत्रज्ञान नव्हतंच तेव्हा हीच प्रचंड मोठी कामगिरी एका साध्या 2 बाय 2 सेंटीमीटरच्या कागदाच्या तुकड्याने पार पाडली आहे. हां, खूपच अचूक आणि विचार करायला लावणारा दृष्टिकोन आहे. कारण तो छोटासा कागदाचा तुकडा म्हणजे फक्त एका सेवेची पावती नसते. तो खऱ्या अर्थाने देशाचा आरसा असतो. बरोबर. आपण फक्त लिफाफ्यावर चिकटवलेली एक छोटी वस्तू म्हणून त्याकडे बघतो. एक्झॅक्टली. पण त्या एका छोट्या चौकोनामागे एक मोठी प्रशासकीय व्यवस्था आणि कडक नियम दडलेले असतात. अच्छा, तर मग या प्रवासाची सुरुवात अगदी मुळापासूनच करूया. आधुनिक टपाल व्यवस्थेचे नियम समजून घेण्यापूर्वी भारताच्या टपाल तिकिटांचा जन्म कसा झाला हे पाहणं गरजेचं आहे. जुन्या काळी दळणवळणासाठी तांब्याची जड नाणी वापरली जायची ना? हो, ज्याला आपण टोकन्स म्हणतो. 1774 सालापासून भारतात टपाल पाठवण्यासाठी हीच तांब्याची नाणी वापरण्याची पद्धत रूढ होती. बापरे. खिशात किंवा पिशवीत ही तांब्याची जड नाणी घेऊन फिरणे किती गैरसोयीचे असेल. नक्कीच. आणि जसा पत्रांचा ओघ वाढला तशी ही पद्धत खूप खर्चिक ठरू लागली. त्याच काळात इंग्लंडमध्ये पेनी ब्लॅक या पहिल्या कागदी तिकिटाचा प्रयोग यशस्वी झाला होता. अच्छा, म्हणजे तिथून प्रेरणा मिळाली तर? हो, आणि मग सर बार्टेल फ्रियर यांनी 1852 मध्ये भारतात कागदी तिकिटांचा वापर सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सिंध प्रांतासाठी एक विशेष व्यवस्था उभी केली आणि त्यातून सिंधे डॉग नावाची तिकीटं अस्तित्वात आली. सिंधे डॉग नावच खूप ऐतिहासिक वाटतंय. पण या पहिल्या प्रयत्नात काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या का? हो, खूप अडचणी होत्या. म्हणजे हे बघा, या तिकिटांची रचना आजच्यासारखी चौकोनी नव्हती. ती पूर्णपणे गोल आकाराची होती. अरेच्चा, गोल तिकिटे. होय, आणि सुरुवातीला ती 3 प्रकारात छापली गेली. पहिला प्रकार होता पांढऱ्या कागदावर रंगहीन एम्बॉस डिझाईन. दुसरा प्रकार पांढऱ्या कागदावर निळ्या रंगात एम्बॉसिंग केलेला. आणि तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रकार म्हणजे शेंदरी, ज्याला वर्मिलियन रंग म्हटलं जातं. पण इथेच खरी अडचण आली. हा शेंदरी रंग आणि तो कागद खूपच ठिसूळ होता. उष्णतेमुळे ती तिकिटे लगेच खराब व्हायची. म्हणजे एम्बॉसिंगचं तंत्रज्ञान त्या काळी खूप महाग आणि नाजूक असावं. अगदी बरोबर. त्यामुळे ही तिकिटे जास्त काळ टिकली नाहीत. अखेर 1854 मध्ये जेव्हा राणी व्हिक्टोरियाची अधिकृत तिकिटे आली तेव्हा ही सिंधे डॉग तिकिटे अधिकृतपणे मागे घेण्यात आली. म्हणजे खिशात तांब्याची जड नाणी घेऊन फिरण्याऐवजी हे कागदी तिकीट चिकटवणे हे त्या काळातील एक मोठं टेक्नॉलॉजिकल अपग्रेड होतं. पण तंत्रज्ञानाच्या मर्यादांमुळे तो पहिला प्रयोग बदलावा लागला. हो, तसंच म्हणावं लागेल. पण या 1854च्या तिकिटांच्या छपाईमागे कलकत्ता मिंटचे कर्नल फोर्ब्स यांचीशी एक खूप रंजक कथा ऐकायला मिळते. त्यांनी म्हणे लायन अँड पाम ट्री म्हणजेच सिंह आणि ताडाचं झाड असलेलं डिझाईन बनवलं होतं. हो, ते डिझाईन खूपच कल्पक आणि भारतीय मातीशी जोडलेलं होतं. पण ते कधी वापरलंच गेलं नाही. पण का? त्याऐवजी राणी व्हिक्टोरियाचं चित्र असलेली निळ्या रंगाची हाफ आणा तिकिटे का छापण्यात आली? यामागे काही राजकारण होतं की तांत्रिक अडचण? दोन्ही गोष्टी होत्या. एक तर कर्नल फोर्ब्स यांचं ते डिझाईन मोठ्या प्रमाणावर छापण्यासाठी तत्कालीन तंत्रज्ञान पुरेसं नव्हतं. लिथोग्राफीच्या माध्यमातून छपाई करणं जास्त सोपं आणि स्वस्त होतं. अच्छा, म्हणजे लिथोग्राफी हा एक सोपा पर्याय होता. आणि दुसरं कारण? दुसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला आपला राजकीय दबदबा दाखवायचा होता. राणीची सत्ता भारतातील प्रत्येक घराघरात पत्राद्वारे पोहोचवायची होती. बरोबर. म्हणजे सिंहाच्या चित्रापेक्षा राणीचा चेहरा वापरणे त्यांना राजकीयदृष्ट्या जास्त फायदेशीर वाटले असेल. एक्झॅक्टली.
म्हणूनच निळ्या रंगाचे हाफ आणा तिकीट हे भारताचे पहिले अधिकृत लिथोग्राफ केलेले तिकीट ठरले. हे ऐकल्यावर लक्षात येतं की टपाल तिकीट हे केवळ शुल्क नसून ते एक राजकीय हत्यार सुद्धा असतं. आणि याच हस्तक्षेपाचा पुरावा आपल्याला तिकिटांवरील नावांच्या प्रवासात पाहायला मिळतो ना. हो, हा नामांतराचा प्रवास भारताच्या राजकीय स्थित्यंतराचा थेट आलेख आहे. बघा, 1854 पूर्वी तिकिटांवर इंडिया पोस्टेज असं लिहिलेलं असायचं. आणि मग 1854 मध्ये ते बदललं. हो, 1854 मध्ये ते बदलून ईस्ट इंडिया पोस्टेज करण्यात आलं, कारण कंपनीने प्रशासनावर पूर्ण पकड मिळवली होती. पण 1857च्या उठावानंतर सत्ता थेट ब्रिटिश राजघराण्याकडे गेली. अच्छा, म्हणजे मग पुन्हा नाव बदललं असेल. बरोबर. 1882 मध्ये ते नाव पुन्हा इंडिया पोस्टेज करण्यात आलं. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही ही पद्धत चालू राहिली, थेट 1962 पर्यंत. आणि मग नोव्हेंबर 1962 मध्ये फायनली बदल झाला. होय, नोव्हेंबर 1962 मध्ये मोठा धोरणात्मक बदल झाला आणि तिकिटांवर भारत, इंडिया असे दोन्ही भाषांमध्ये नाव झळकू लागले. क्या बात है. 1962चा तो बदल म्हणजे सार्वभौम प्रजासत्ताक देशाच्या आत्मविश्वासाचं प्रतीकच होतं. आता आपण याच स्वातंत्र्योत्तर काळाकडे येऊया. 1947 पूर्वी तिकिटांवर ब्रिटिश राजांची चित्र असायची. हो, सर्व तिकिटांवर त्यांचाच प्रभाव होता. मग 15 ऑगस्ट 1947 नंतर स्वतंत्र भारताने जारी केलेली पहिली 3 तिकिटे कोणती होती? कारण ती ओळख प्रस्थापित करणं खूप भावनिक आव्हान असावं. खूपच भावनिक होतं आणि म्हणूनच या पहिल्या 3 तिकिटांची निवड अत्यंत विचारपूर्वक केली गेली. पहिलं तिकीट होते अशोक स्तंभ, जे भारताच्या प्राचीन परंपरेचे प्रतीक होते. अरे वा. आणि दुसरं? दुसरे तिकीट होते आपला राष्ट्रध्वज, जे स्वातंत्र्याचे प्रतीक होते. आणि तिसरे तिकीट होते एका विमानाचे, म्हणजे एअरक्राफ्टचे. विमान? हे थोडं वेगळं वाटतं. हो, कारण ते भारताच्या भविष्यातील वैज्ञानिक प्रगतीचे आणि आधुनिकीकरणाचे प्रतीक होते. तेव्हापासून आत्तापर्यंत भारताने 3000हून अधिक टपाल तिकिटे जारी केली आहेत. बापरे, 3000हून अधिक तिकिटे. मग एवढ्या मोठ्या संख्येने तिकिटे निघत असतील तर त्यांचे काही प्रकारही असतीलच ना? जसं की मी ऐकून आहे डेफिनेटिव्ह आणि कम्युमरेटिव्ह असे 2 प्रकार आहेत. यात नेमका काय फरक आहे? खूप साधा फरक आहे. डेफिनेटिव्ह तिकिटे म्हणजे दैनंदिन वापराची तिकिटे. ही तुम्हाला कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये वर्षभर मिळतील. ती साध्या डिझाईनची असतात आणि अगदी 25 पैशांपासून पुढे उपलब्ध असतात. अच्छा. आणि कम्युमरेटिव्ह म्हणजे? कम्युमरेटिव्ह म्हणजे स्मरणार्थ काढलेली तिकिटे. ती एखाद्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनेच्या, व्यक्तीच्या किंवा निसर्गाच्या स्मरणार्थ काढली जातात. ती केवळ एकदाच आणि मर्यादित संख्येत छापली जातात. ती पुन्हा छापली जात नाहीत. इथेच माझ्या मनात एक प्रश्न येतो. जर 3000पेक्षा जास्त स्मरणार्थ तिकिटे निघाली आहेत तर मग कोणाचाही फोटो तिकिटावर छापता येतो का? उद्या मला वाटलं की माझ्या आजोबांचं तिकीट काढावं, तर ही तिकिटे कोण आणि कशी ठरवतं? इथेच टपाल विभागाचे कडक नियम लागू होतात. कुणालाही उठून कोणत्याही व्यक्तीवर तिकीट काढता येत नाही. त्यांची रूलबुक खूप कडक आहे. अच्छा, मग प्रक्रिया काय असते? कोणताही भारतीय नागरिक किंवा संस्था अधिकृत वेबसाईटवर indiapost.gov.in वर प्रस्ताव देऊ शकते. पण हा प्रस्ताव किमान 1 वर्ष आधी द्यावा लागतो. 1 वर्ष आधी? हो. मग या प्रस्तावाची छाननी PAC म्हणजेच फिलेटेलिक ॲडवायझरी कमिटी करते आणि अंतिम मंजुरी देण्याचे अधिकार केवळ मिनिस्टर ऑफ कम्युनिकेशन्स म्हणजेच MOC यांच्याकडे असतात. म्हणजे थेट केंद्रीय मंत्रालयाचा सहभाग असतो यात. मग वर्षभरात किती तिकिटे काढावीत याला काही मर्यादा आहेत का? होय, आणि या मर्यादा खूपच कडक आहेत. एका वर्षात जास्तीत जास्त 50 स्मरणार्थ तिकीटच काढली जाऊ शकतात. फक्त 50? देशभरातून तर हजारो प्रस्ताव येत असतील. बरोबर. जर अमर्याद तिकिटे काढली तर त्याचं ऐतिहासिक मूल्य नष्ट होईल ना? आणि यातला सर्वात मोठा नियम म्हणजे व्यक्तींवर आधारित तिकिटांची मर्यादा एकूण कार्यक्रमाच्या केवळ 20% असते. म्हणजे 50 पैकी फक्त 10 तिकिटे व्यक्तींवर असू शकतात? एक्झॅक्टली. उर्वरित 80% तिकिटे ही कला, संस्कृती, निसर्ग, वन्यजीव आणि ऐतिहासिक घटनांवर आधारित असतात, जेणेकरून राष्ट्रीय समतोल राखला जाईल. हा विचार खरोखरच स्तुत्य आहे. पण समजा एखाद्या थोर व्यक्तीचे निधन झाले तर त्यांच्या चाहत्यांकडून लगेच तिकीट काढण्याची मागणी होते. अशावेळी मृत्यूनंतर लगेच तिकीट निघते का? नाही. तिथेच त्यांचा कडक नियम आडवा येतो. कोणताही प्रस्ताव असला तरी जिवंत व्यक्तीवर तर तिकीट काढलं जात नाही आणि मृत्यूनंतरही किमान 10 वर्षे पूर्ण होणे अनिवार्य आहे. 10 वर्षे?
पण एवढा वेळ का? कारण एखाद्याच्या निधनानंतर लगेच भावना खूप तीव्र असतात. 10 वर्षांच्या काळानंतरच त्यांच्या कार्याचं खऱ्या अर्थाने ऐतिहासिक मूल्य मोजता येतं. बरोबर आहे. पण याला काही अपवाद आहेत का? हो, कला, संस्कृती आणि संगीत क्षेत्रातील महान दिग्गजांसाठी हा नियम शिथिल केला जाऊ शकतो. तसेच एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखांसाठी म्हणजे हेड ऑफ स्टेटसाठी पहिल्या पुण्यतिथीला तिकीट निघू शकतं. बाकी सर्वांसाठी जन्मशताब्दी किंवा 10, 25, 50व्या पुण्यतिथीलाच तिकीट निघतं. माणसांसाठी तर 10 वर्षांचा नियम आहे हे समजलं. पण एखाद्या ऐतिहासिक वास्तूसाठी किंवा इमारतीसाठी काय नियम आहेत? म्हणजे एखाद्या खाजगी कंपनीने नवीन इमारत बांधली तर त्यांना तिकीट काढता येतं का? अजिबात नाही. इमारतींसाठीचे नियम तर आणखीच कडक आहेत. त्या वास्तूला किमान 50, 75 किंवा 100 वर्ष पूर्ण होण्याची अट आहे. आणि ती वास्तू ASI कडून मान्यता प्राप्त असली पाहिजे. म्हणजे फक्त जुन्या इमारतीच नाही तर आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची मान्यता पण लागते. होय, प्रादेशिक महत्त्व असलेल्या खाजगी इमारतींसाठी राष्ट्रीय तिकीट निघत नाही. त्यांना हवं तर स्पेशल कव्हर काढता येतं. हे सर्व नियम ऐकून थक्क व्हायला होतं. पण या संपूर्ण नियमावलीत जो नियम मला एक उत्तम फिल्टर वाटतो तो म्हणजे आर्थिक खरेदीची सक्ती. मी वाचलंय की 25 लाख रुपयांची अट असते. हो, हा खूप महत्त्वाचा नियम आहे. संस्थांसाठी किमान 1 लाख तिकिटे खरेदीची सक्ती असते आणि परदेशी मुख्यालय असलेल्या जागतिक संस्थांसाठी थेट 25 लाख रुपयांच्या खरेदीची अट आहे. हा नियम म्हणजे केवळ प्रसिद्धीसाठी तिकीट काढण्याला लावलेला एक उत्तम फिल्टर आहे. अगदी बरोबर, कारण जेव्हा एखाद्या संस्थेला स्वतःच्या स्मरणार्थ तिकीट हवं असतं तेव्हा त्यांनी स्वतः आर्थिक जबाबदारी घेणं सक्तीच आहे. केवळ नावलौकिकासाठी शासकीय यंत्रणेचा वापर होऊ नये हा यामागचा उद्देश आहे. अच्छा, आत्तापर्यंत आपण साधी तिकिटे आणि स्मरणार्थ तिकिटे पाहिली. पण अलीकडच्या काळात माय स्टॅम्पबद्दल खूप चर्चा ऐकायला मिळते. हा प्रकार नक्की काय आहे? माय स्टॅम्प हे एक खूपच अभिनव आणि कस्टमाइज्ड उत्पादन आहे. यामध्ये कोणीही सामान्य नागरिक किंवा कंपनी स्वतःचा फोटो किंवा लोगो देऊन अधिकृत तिकिटे छापून घेऊ शकते. अरे वा, आणि याची किंमत काय असते? याच्या एका शीटमध्ये एकूण 12 तिकिटे असतात. प्रत्येकी दर्शनी मूल्य 5 रुपये असते आणि या एका शीटची किंमत 300 रुपये असते. बापरे, हे ऐकताना असं वाटतं की हा सध्याच्या काळातील इंस्टाग्राम ग्रिडचाच एक अधिकृत प्रकार आहे. म्हणजे 300 रुपयेवरून तुमचा स्वतःचा इंस्टाग्राम फोटो आहे, पण त्याला थेट भारत सरकारची मान्यता आहे. हो ना, अगदी तसंच आहे हे. पण यात कोणताही फोटो चालतो का? नाही, यात सर्वात मोठी अट कॉपीराईटची असते. फोटो आक्षेपार्ह नसावा. जर तो वादग्रस्त वाटला तर टपाल विभाग तो थेट नाकारू शकतं आणि ग्राहकाला 2 महिने आधी मागणी नोंदवावी लागते. क्या बात आहे. आणि या यादीत मिनिएचर शीट नावाचाही प्रकार आहे. त्याबद्दल सांगा ना. मिनिएचर शीट हे कलात्मकतेचं उत्तम उदाहरण आहे. हे एक छोटं शीट असतं ज्यावर तिकिटे छापलेली असतात. याचा आकार 75 ते 250 चौरस सेंटीमीटरच्या दरम्यान असतो. आणि याचं वैशिष्ट्य काय? यात तिकिटाच्या कडांच्या बाहेरही डिझाईन पसरलेलं असतं. आणि याचं खास वैशिष्ट्य म्हणजे झिगझॅग परफोरेशन. हे परफोरेशन त्याला संग्राहकांच्या दृष्टीने खूप मौल्यवान बनवतं. अच्छा, आणि मग शीटलेट म्हणजे काय? ते वेगळं कसं? शीटलेट हे मोठ्या स्टॅम्प शीटची छोटी आवृत्ती असते. हाताळायला सोपं जावं म्हणून 16 ते 20 तिकिटांचा संच असलेलं हे शीटलेट असतं. पहिलं शीटलेट 2002 मध्ये भारत-जपान संबंधांवर काढलं गेलं होतं. या खजिन्यात आणखी एक गोष्ट आहे, मॅक्सिमम कार्ड. हे नाव एखाद्या सुपरहिरोच्या गॅजेटसारखं वाटतं. हे काय असतं? मॅक्सिमम कार्ड हे काटेकोर नियमांनी बांधलेलं उत्पादन आहे. हे एक पोस्टकार्ड असतं ज्याच्या चित्र असलेल्या बाजूवरच तिकीट चिकटवलेलं असतं आणि त्यावर शिक्का मारलेला असतो. पण याला काही आकाराचे नियम आहेत का? हो, याचे जागतिक नियम आहेत. याचा जास्तीत जास्त आकार 105 बाय 148 मिलीमीटर आणि किमान 90 बाय 140 मिलीमीटर असावा लागतो. आणि त्या पोस्टकार्डवर जे चित्र असतं त्याची आणि तिकिटाची सांगड असावी लागते ना? नक्कीच. त्याला कॉन्कॉर्डन्स म्हणतात. कार्डच्या 75% भागात चित्र असणं अनिवार्य आहे. चित्र, तिकीट आणि शिक्का या तिन्ही गोष्टींचा विषय एकच असावा लागतो. पण नुसती तिकिटाची झेरॉक्स चालणार नाही ना? नाही. चित्र वेगळं पण त्याच विषयाला धरून असावं लागतं. आणि यावर पोस्टेज ड्यू किंवा अधिकृत तिकिटे वापरता येत नाहीत. हा सगळा गुंतागुंतीचा तपशील ऐकल्यावर जाणवतं की ही माहिती केवळ परीक्षेसाठी नाहीये. एक छंद म्हणून सामान्य माणूस याच्याशी कसा जोडू शकतो? म्हणूनच टपाल विभागाने PDA म्हणजेच फिलेटेलिक डिपॉझिट अकाउंट सुरू केलं आहे.
याची सुरुवात 1 ऑगस्ट 1965 रोजी झाली. आणि या खात्याचे नियम काय आहेत? विदेशी चलनासाठी किमान 400 रुपये डिपॉझिट लागतं आणि खाते चालू ठेवण्यासाठी वेळोवेळी किमान 100 रुपयांचं नूतनीकरण करणं आवश्यक असतं. याचा फायदा काय? ग्राहकांना नवनवीन तिकिटे आणि उत्पादने रांगेतनं उभे राहता थेट घरी किंवा खात्यावर जमा होतात. अरे वा. आणि मी ऐकलंय की नवी दिल्लीत एक नॅशनल फिलेटेलिक म्युझियम सुद्धा आहे. हो, 2011 पासून डाकभवन नवी दिल्ली येथे हे म्युझियम कार्यरत आहे. आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्श नावाची शिष्यवृत्ती आहे ना? बरोबर. इयत्ता 6वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांमध्ये हा छंद वाढवण्यासाठी ही योजना आहे. खरंच हा छंद केवळ जुने कागद गोळा करण्याचा नसून तो स्मरणशक्ती आणि देशाचा इतिहास समजून घेण्याचा एक उत्तम शैक्षणिक मार्ग आहे. मुलं जेव्हा ही तिकिटे विषयवार लावतात तेव्हा त्यांना वर्गीकरण करण्याची सवय लागते. अगदी बरोबर. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक शिस्तबद्ध संशोधन करण्याची वृत्ती निर्माण होते. तर आतापर्यंतच्या या प्रदीर्घ चर्चेनंतर वेळ झाली आहे एका विशेष क्विझची. हो, चला उजळणी करूया. पोस्टल ज्ञान क्लासेसच्या या नोट्स LDC परीक्षांच्या तयारीसाठी अत्यंत अचूक आणि उपयुक्त आहेत. तर मी 3 जलद प्रश्न विचारतो. प्रश्न पहिला, स्वतंत्र भारताचे पहिले तिकीट कोणत्या 3 गोष्टींवर होते? याचं उत्तर आहे 15 ऑगस्ट 1947 नंतरची पहिली 3 तिकिटे अशोक स्तंभ, राष्ट्रध्वज आणि विमान यावर होती. बरोबर. प्रश्न दुसरा, माय स्टॅम्पच्या एका शीटची किंमत किती आणि त्यात किती तिकिटे असतात? माय स्टॅम्पच्या एका शीटची किंमत 300 रुपये आहे आणि त्यात प्रत्येकी 5 रुपयांची 12 तिकिटे असतात. एकदम अचूक. आणि प्रश्न तिसरा, PDA म्हणजेच फिलाटेलिक डिपॉझिट अकाउंट कोणत्या वर्षी सुरू झाले? PDAची सुरुवात 1 ऑगस्ट 1965 रोजी झाली. सर्व उत्तरे अगदी अचूक. तर श्रोत्यांनो, आपण सुरुवातीला जी मायक्रो SD कार्डची उपमा दिली होती ती अगदी योग्य ठरते. एका छोट्याशा कागदाच्या तुकड्यावर संपूर्ण देशाचा इतिहास, कला आणि कायदे कसे कोरले जातात हे खरोखरच आश्चर्यचकित करणारे आहे. नक्कीच. या एका साध्या दिसणाऱ्या तुकड्यामागे 10 वर्षांचे नियम, मंत्रालयाची मंजुरी, 25 लाखांच्या खरेदीच्या अटी लपलेल्या असतात. हो ना. पुढच्या वेळी जेव्हा एखादं टपाल तिकीट दिसेल तेव्हा त्यामागील 10 वर्षांचे नियम किंवा शतकाचा इतिहास नक्की आठवा. आजच्या चर्चेतून हा दृष्टिकोन नक्की स्पष्ट झाला आहे. परीक्षेच्या दृष्टीनेही हे बारकावे लक्षात ठेवणे फायद्याचे ठरेल. हो, आणि पुढील अभ्यासासाठी सर्वांना शुभेच्छा. पोस्टल ज्ञान क्लासेसचे हे लेक्चर पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार. पुन्हा भेटूया.